देशाची आर्थिक आणि राज्याच्या राजधानीचं शहर भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई मिळवायचीच होती। ठाकरेंना त्यांची गेल्या कित्येक वर्षांची एकहाती सत्ता आणि राजकीय वर्चस्व, मराठी भाषा आणि माणसांचा मुद्दा आणि अखेरीस एकत्र आलेले ठाकरे बंधू या सर्व कारणांमुळे राज्यामध्ये तब्बल 29 महानगरपालिकांचा निकाल जरी जाहीर झाला असला तरी कायमच चर्चेत आणि लक्षवेधी राहिली ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक। भाजप शिवसेनेच्या युतीने मुंबई काबीज केल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले ते सत्ता समीकरण कसं असणार याकडे। दुसरीकडे शिंदेंनी भाजपला कैचीत पकडल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत। काय आहे मुंबईत भाजप समोरील पर्याय आणि शिंदेंना नेमकं काय हवं जाणून घेऊ सविस्तर। भाजप शिवसेनेच्या युतीने मुंबई काबीज केल्यानंतर आता शहर आणि राज्याच्या राजकारणात एकच प्रश्न घुमतोय, तो म्हणजे महापौर कुणाचा। संख्याबळ पाहता भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापन करण्याचा अंतिम खेळ अजून बाकी आहे। 89 नगरसेवकांच्या बळावर भाजप आघाडीवर असला तरी शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक हे सध्या महापालिकेतील सत्ता समीकरणाचा किल्ला ठरलेत। कारण एकच, शिंदेंच्या शिवसेनेशिवाय भाजपला महापौर पदही मिळू शकत नाही आणि सत्ता तर दूरची गोष्ट। मुंबई महानगरपालिकेतील जादुई आकडा 114चा आहे। या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपला अजूनही 25 नगरसेवकांची गरज आहे। ही उणीव भरून काढण्यासाठी भाजपकडून निकाल जाहीर झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून अपक्ष आणि इतर पक्षांतून निवडून आलेल्या नगरसेवकांवर जाळे टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे। भेटीगाठी, फोन, मध्यस्थी सगळी राजकीय हत्यारं वापरली जात असल्याचं स्पष्ट दिसतंय। तरी देखील राजकीय वास्तव असं आहे की अपक्षांची संख्या मर्यादित आहे आणि इतर पक्षांतून मोठ्या प्रमाणात फूट पाडणं सोपं नाही। याच ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचं वजन निर्णायक ठरतं। 29 नगरसेवकांच्या जोरावर शिंदे गट किंग मेकरच्या भूमिकेत येऊन बसलाय। भाजपसाठी ही स्थिती जितकी गणिती आहे तितकीच राजकीय दृष्ट्या अवघड आहे। तर भाजपच्या गोटात सध्या 2 आघाड्यांवर मंथन सुरू आहे। पहिली आघाडी आहे ती म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेसोबत सत्ता वाटप करताना किती तडजोड करायची आणि दुसरी म्हणजे जर मागण्या वाढल्या तर पर्याय कोणते। शिंदेंच्या शिवसेनेकडून महापौर पद, स्थायी समिती अध्यक्षपद, महत्त्वाच्या समित्यांमध्ये बहुसंख्य वाटा अशा मागण्या पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही। या मागण्या भाजपसाठी मान्य करणं म्हणजे मुंबईतील नेतृत्वाचा किल्ला काही अंशी सोडून देण्यासारखं ठरेल। आणि या सर्व पार्श्वभूमीवर भाजपकडून इतर शक्यतांचाही अभ्यास सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। अपक्षांसह काही लहान पक्ष तसेच विरोधी छावणीत असलेले नाराज नगरसेवक यांच्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे। मात्र मुंबईसारख्या महापालिकेत पक्षांतर घडवणं सोपं नसतं, हा अनुभव भाजपला आहे। त्यामुळे आकड्यांचा खेळ जरी सुरू असला तरी राजकीय स्थैर्य हा मोठा प्रश्न ठरतो। तर शिंदेंच्या शिवसेनेसाठी ही वेळ अत्यंत फायदेशीर ठरते। विधानसभा आणि लोकसभा पातळीवर भाजपचा मोठा भाऊ म्हणून वावर असला तरी मुंबई महापालिकेत मात्र शिंदे गटाकडे सौदेबाजीचं बळ आलंय। त्यामुळे आमच्याशिवाय सत्ता नाही हा संदेश स्पष्टपणे दिला जात असल्याचं दिसतंय। या संदेशामुळे भाजपच्या रणनीतिकारांना अधिक सावध पावलं टाकावी लागत आहेत। दरम्यान राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की भाजप थेट महापौर पदासाठी तडजोड करेल, मात्र स्थायी समितीवर पूर्ण वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करेल। कारण मुंबई महापालिकेत खऱ्या अर्थानं सत्ता ही स्थायी समितीकडेच असते, हे भाजप चांगलंच जाणून आहे। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला किती द्यायचं आणि कुठे थांबायचं यावरच पुढील राजकारण अवलंबून असणार आहे। त्यामुळे हे सर्व पाहता एकूणच मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेचा खेळ सध्या निर्णायक वळणावर येऊन ठेपलाय। 89 विरुद्ध 29 या आकड्यांनी भाजपला आघाडी दिली असली तरी महापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेशिवाय पर्याय नसणं हेच अंतिम सत्य आहे। त्यामुळे प्रश्न असा उरतो, मुंबईत सत्ता भाजपच्या अटींवर होणार की शिंदेंच्या अटींवर? याच उत्तरावर मुंबईच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे। त्यामुळे मंडळी, मुंबईच्या महापौर पदाबद्दल तसेच इतर सत्ता समीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद।